चेंडू फटका फसलाय. झेल हाणलाय. मागच्या सामन्यातील 84 धावांची बादली केला. आदेश पहिल्याच चेंडूवरती शिंगावरती माघारी परतला. पहिल्या चेंडूवरती पाठुरन विकेट संपादित करताना दिसला. तिकडे डिपेंड करताना सुद्धा पाहतोय. बाहेरचा चेंडू वाईटचा इशारा पंचांच्याकडून. या पद्धतीने दुसरा दिवस मात्र स्वात्मचा चेंडू आणि इकडे झेल सुटला. चेंडूला पाठवलं मध्ये षटकाराला. फटका फेकी दोन की करेक्ट असती तर कदाचित तिकडे धावा पळायला असता. स्वराज्य क्रिकेट क्लब संघाला आधीसाठी आमंत्रण दिले. इशारा जबरदस्त चेंडू आला. पुन्हा एकदा चेंडू आला. आपण पाहतोय बॅटर राजकुमार मोठ्या फटक्यामध्ये आपण सिंगल डबलवरती सुद्धा भर देऊ शकतो. या प्रत्येक षटकातून दूर त्यामुळे आपण चांगला चेंडू षटक संपले. दोन षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 1-12 अशी झाली आहे. पंचायतच्या दिशेने फायनलच्या क्षेत्रामध्ये चेंडू टर्न केला. चेंडू वेगात निघाला. पाहावं लागेल इकडे चेंडू जाईल का सीमाच्या पार. क्षेत्रक्षक येतो. चेंडूला फील केलं जातं. या दरम्यान पुन्हा मोठा फटकाचा प्रयत्न. चेंडू जातो विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक खराब आणि त्याचा तिकडे फायदा उचलला जातोय. फंबल झाला अगदी थोडा क्षणासाठी. पहा लेफ्ट ड्राईव्ह फरा म्हटला. थोडीशी इकडे चेहरकरणी केली आहे. अगदी चेंडूच्या पुढचा चेंडू चांगला चेंडू आहे. जबरदस्त चेंडू त्याला भेटलाय. चेंडू इकडे पाठवण्याच्या माध्यमातून 1-22 चेंडू समोरच्या दिशेने उडवला. क्षेत्रक्षक असेल इकडे. इकडे पुन्हा एक सिंगल आली आहे. जी आहे ती 23 अशी झाली आहे. आडव्या बॅटचा कडवा प्रहार पाहायला भेटला. ज्याला चेंडू जाईल सीमारेषेच्या पार. त्या धावेसाठी षटक संपलंय. आपण पाहतोय की षटक क्रमांक 3 समाप्त झाले. पुन्हा जेल सुटतोय. फलंदाजी बागवती अविनाश झाला. पहिल्या चेंडू ऑक्टोबरच्या बाहेर.
किंवा पोहोचल्या 16 संघाची धावसंख्या 31. चेंडूच्या बाहेर पुन्हा एकदा पंच इकडे गोलंदाज दंडित करतील. अतिरिक्त धावबारी येते. अतिरिक्त धावसंख्या 32 झाली आहे. या वेळा तुझा तुमच्या बाहेरचा चेंडू धडकवण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. चेंडू येतोय दिशेने. पुन्हा एकदा मोठा फटका खेळा. बिग करण्याचा प्रयत्न. इकडे धावाची संधी राहील पण काय घडलंय. ही धाव इकडे येते. पैकी थोडीशी पराभव त्याचा तिकडे फायदा उचलला गेलाय. हा टीमच्या माध्यमातून जवळजवळ 125 अधिक खेळाडू खेळताना दिसले. याला पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक आहे इकडे. जेल इथे सुटलाय. जेल सुटण्याची मालिकाच लागली आहे. इकडे जेल सुटला. बॅटची एज घेऊन चेंडू जातोय. खराब क्षेत्र पाहायला भेटले असते. लोक इकडे जेल सुटताना दिसत आहेत. या वेळा पाहावं लागेल. इकडे जेल इकडे जेल सुद्धा सुटला. पुन्हा षटकाराला सलग 3 चेंडूवरती 3 जेल सुटतायत. प्रगती पथावरती राहील. विकेट आली. यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला इकडे बाहेर परतवा लागलाय. पाहावं लागेल इकडे. पहिल्या चेंडू किंवा कोण इकडे धावाची संधी असेल पण खराब क्रिकेट. दिशेने इकडे मोठा कॅप आहे पण वेगळा आलाय. इकडे पुन्हा दुसरी धाव पूर्ण केली जाते. गुणामध्ये सुद्धा खेळाडूचा इकडे जज्बा कमी होत नाही. पाहिलं गेलं तर संघर्ष संघर्षाच्या जोरामध्ये जबरदस्त काढली. त्यावेळेला षटकातील 5वा चेंडू. फटकण्याचा प्रयत्न उंचावे. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली जेल टिपला जातोय. विजयासाठी आपल्याला बनवायचे 53 धावा. 6 षटकावर 53 धावा म्हणजे आपल्याला 9 धावा बनवायच्या आहेत.
गोलंदाजी मार्गमध्ये आदेश सज्ज झाला आहे. विजयाचं आव्हान जे आहे ते अगदीच माफक असं आव्हान, 53 धावांचं आव्हान. पहिला चेंडू धावा लागेल की धावा किती येतील, आउटसाइडच्या दिशेने चेंडू जाईल. वन बाउन्स, टू बाउन्स, टाटा बाय बाय. 4 धावा आहेत. 4 धावे धावसंख्या भारतीय श्री गणेश झाला रंजितचा. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अविनाश कडून. थोडस तिकडे पाहिलं तर सध्याच्या घडीला गोलंदाज मात्र तितक्याच ताकदीने लढताना दिसतोय. यावेळेला मात्र जबरदस्त फटका आलाय. लागेल इकडे फेकी जबरदस्त पाहायला भेटली आहे. एक धाव. यावेळेला चेंडू लेगस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंचाने पुन्हा समांतर केलेत. अतिरिक्त धाव आली. धावसंख्या 6 झाली. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला आहे. आदेश यावेळेला लाभ केला क्षेत्ररक्षक आहे. इकडे कमालीचा राजकुमार जावळे जबरदस्त जल टिपला जातोय. फलंदाज बाद झालाय. आल्या तिकडे मोठा फटका केलाय ऑफसाईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षण खराब चेंडू गेलाय सीमारेषेच्या पार. 4 धावे साडी. पहिल्या क्रमांकाचं षटक संपले. 10 धावा आले. खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. गोलंदाजी मार्गमध्ये बदल पाहायला भेटला. रोहित गोलंदाजी मार्गमध्ये आडव्या बॅटचा कडवा प्रहार केला गेलाय. चेंडू जातो तो कंपाऊंड क्षेत्रामध्ये. यावेळेला तुझा पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट मध्ये संपर्क नाहीये. पुन्हा इकडे त्याला खराब फटका खायला भेटलाय. त्याचं सिलेक्शन जे आहे ते मात्र थोडंसं खराब होतंय. पाचवा चेंडू पुन्हा सज्ज आहे तो रोहित गायकवाड. जबरदस्त गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी पाहायला भेटली आहे. बॅटर्सना इकडे संधी भेटत नाहीये. मोठ्या फटक्यातून मुकलं जाते. इकडे पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट मध्ये संपर्क नाहीये. पाहिलं तर पहिल्या 2 षटकाच्या माध्यमातून फक्त 14 धावा आले. इकडे विचार केला जात होता की भार्गव लास्टर इकडे सामना लवकर संपवेल का, नेट 100 मध्ये इजाफा होईल का. पण सध्याच्या घडीला सामना जिंकणं हेच आता त्याच्यासाठी महत्वाचं राहील. या दरम्यान एका पंचांच्या लक्ष नाही. या चेंडूवरती वाईट आणि वाईट +2 म्हणजे एकूण 3 धावा या दरम्यान इकडे येतील. 3 धावे धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 17 होतीये. षटकातील हा चेंडू यावेळेला मोठा फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे. जेल सुटण्याची परंपरा कायम. यावेळेला पुन्हा जेल सुटलाय. इकडे बाकी थोडीशी हाताळी पत्करली ती सूरजने. हा ना आणि त्याच माध्यमातून धावबाद झालाय. आता इकडे डिफेन्स केलाय. येतोय. यावेळेला बाकी कमालीचा फटका आलाय. जबरदस्त कट पाहायला भेटलाय. बॅकफुट वरती गेलाय. चेंडू बॅट वरती येऊ दिलाय आणि शेवटच्या क्षणामध्ये इकडे
की अगदीच प्रत्येक चेंडू घडी केले सगळीकडे बदलताना आपण पाहतोय. यावेळेला काय झालंय तो लेफ्टअप वरचा हा चेंडू पंचच्या दिशेने फ्लिक करण्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडू बॅट मध्ये संपर्क नाहीये. वाईट चेंडू दिलाय आता बाकी पुन्हा एकदा पंचच्या दिशेने यावेळेला ओ जबरदस्त फटका पुन्हा एकदा इकडे बॅट मधून चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धाब्यांसाठी धावसंख्या 30 बनली आहे. भागड षटक त्यावेळेला सुद्धा अप्रतिम फटका, जबरदस्त ड्राईव्ह. क्रिकेट हमारी शान है, दिल की ये पहचान है, दूर दूर से खिलाड़ी आए, बस जीत का अरमान है, छत्रपति शिवाजी महाराज. चेंडू आलाय अजूनच मेंढुलेला प्रयत्न करावा लागेल की आपण सेट बॅटर आहे अमित ब्रह्मा. पुन्हा निर्धावाला हे षटक फार महत्वाचं आहे. इकडे रोहित गायकवाडनं जर या षटकातून फक्त 4 किंवा 5 धावा जर दिल्या तर सामना इकडे फसताना दिसेल. त्यामुळे मात्र थोडासा रचनात्मक फटका खेळलाय. रूम बदल स्वतःसाठी फटका जबरदस्त आहे. तिसरी प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण ब्रह्मा स्ट्राईक मध्ये असलेल्या संघाच्या हितात राहील. 3 धावा आले. धावसंख्या पुढे धावसंख्या 37 झाली आहे. यावर फटका खेळण्याचा प्रयत्न तितकासा इकडे यशस्वी ठरला नाहीये. निर्धाव चेंडू पंचाच्या दिशेने चेंडू क्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅट संपर्क नाहीये. इकडे लिंबाईच्या स्वरूपातील धाव येताना दिसतीये. एकी धाव पुन्हा एकदा आली आहे. या एकी धाव धावसंख्या जी आहे ती बनली 39. 4 षटकाचा खेळ संपला. 12 चेंडू 14 ची गरज. पहिला चेंडू पंचच्या दिशेने टर्न केला. एकही धाव आली आहे. एकी खराब आली आहे. पैकी सोबत दुसरी धाव आली आहे. संपेल गोलंदाजी जबरदस्त पाहायला भेटली आहे. वा आणखी एक दर्जेदार चेंडू आला. पुन्हा चेंडू या ठिकाणी निर्धाव स्वरूपाचा आलाय. पुन्हा निर्धाव यावेळेला बॅटची एज घेऊन जातो चेंडू. क्षेत्ररक्षण त्या ताकदीकडे पाहायला भेटलं नाही. अन्यथा इकडे चेंडू निर्धाव स्वरूपाचा भेटला असता. 4 धावा आहेत. यावेळेला मात्र कनेक्शन प्रॉपर पण जेल टिपला जातोय. विकेट आला भेटली. नवीन बॅटर मला दाखल होतोय. आल्या फटका फसला. इथे विकेट आली आहे. धावसंख्या बनली आहे 45. सामना फसलाय नक्कीच. ब्रह्मा मैदानावरती आहे. एक अपेक्षा राहील पण यावेळेला पाहतो आपण चेंडू लेफ्टच्या खूपच बाहेर बाई गेलाय. सामना जिंकणं सुद्धा मुश्किल झालंय. फटका चांगला आहे. यावेळेला चेंडू गॅप मध्ये पण क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलाय. एकेरी धाव आली आहे. ओ आलाय बिगी 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 बिग हिट केले. विजयी षटकार जबरदस्त फटका.